तर 4 मे पासून रिक्षा टॅक्सी युनियनची लोकं ही आता बेमुदत संपावर जाणार आहेत. अभिमान पाहिजे आपल्या त्या गोष्टीचा, की आपण या मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये आपण काम करतोय, पोट भरतोय आणि आपल्या परिवाराला जे यूपी, बिहार, उत्तराखंड किंवा झारखंड कुठे जिथे राज्यात असतील, तिथे त्यांना 2 पैसे तुम्ही पाठवताय. ज्या पद्धतीने एखादा उत्तर भारतीय असेल, एखादा इतर राज्यातला असेल, त्याला जर येत नसेल मराठी, तर त्याने प्रेमाने तुटकी-फुटकी का होईना, पण ती त्यांनी शिकायला पाहिजे. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल, आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. यापुढे वाहतूक विभाग यांच्याकडनं एक बातमी येते आहे. ती अशी, की रिक्षा टॅक्सी चालक आहेत, ज्या मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालवतात, सेवा देतात, त्यांना यापुढे 1 मे महाराष्ट्र दिनापासून मराठी आलं पाहिजे. आणि त्याच्याच विरोधात आज आपण पाहिलं असेल तर 4 मे पासून रिक्षा टॅक्सी युनियनची लोकं ही आता बेमुदत संपावर जाणार आहेत. खरंच आश्चर्य वाटतं, की ज्या पद्धतीने पहिली गोष्ट तर अशी, की का सांगावं लागतं, की तुम्हाला मराठी आलं पाहिजे? दुसरी गोष्ट अशी, की का रिक्षा, टॅक्सी चालक यांना संपावर जावं लागतंय? अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ज्या पद्धतीने आपली मुंबई, आपला महाराष्ट्र यामध्ये अनेक लोकं आहेत. या मुंबईनी सामावून घेतलेली आहेत. काही वर्षांपूर्वी या मुंबईमध्ये तुरळक लोकं होती आणि अत्यंत सुंदर जीवन जगत असताना हळू-हळू, हळू पद्धतीने खूप मोठ्या संख्येने या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आज लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच लोकं आहेत जी यूपी, बिहार, झारखंड आणि अनेक राज्यांतून या मुंबईमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात. खरं म्हणजे आपण जेव्हा एका ठिकाणी दुकान उघडतो किंवा एका ठिकाणी काम करतो तिथे त्या मायभूमीला पाया पडतो आणि पाया पडून आपण कामासाठी निघतो. अभिमान पाहिजे आपल्या त्या गोष्टीचा, की आपण या मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये आपण काम करतोय, पोट भरतोय आणि आपल्या परिवाराला जे यूपी, बिहार, उत्तराखंड किंवा झारखंड कुठे जिथे राज्यात असतील, तिथे त्यांना 2 पैसे तुम्ही पाठवताय आणि या महाराष्ट्र, मुंबईच्या 2 पैसा कमवलेल्या ह्याच्यातून आपलं परिवार सुद्धा जगतंय. थोडंसं का होईना पण तुम्ही त्यांना पाठवताय. या गोष्टीचा अभिमान वाटत नाही? आणि ज्या पद्धतीने बेमुदत संपावर जाणार आहात, का संपावर जाणार आहात? ज्या पद्धतीने जर मी या मुंबईचा नागरिक आत्ताच आलो असेल, मी मान्य करतो चला मी आत्ताच आलेलो आहे. मला मराठी येत नाही. मान्य करतो. पण एखादी गोष्ट शिकायला किती वेळ लागते आणि ती काही आपण का शिकू शकत नाही? एखाद्या गोष्टीचा जर विश्वास आणि इंटरेस्ट असेल, तर आपण त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नाही, मी या राज्यात राहतो. मला तुटकी-फुटकी मराठी काय येऊ नये, पण मला मराठी आली पाहिजे. "सर मला मराठी शिकायचं तुम्ही मराठीत बोला." असं बोलता आलं पाहिजे. ही भावना लोकांच्या मनात पाहिजे. तर या ठिकाणी उलट होतंय, की या ठिकाणी आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही बेमुदत संपावर जाणार. जेव्हा अशा गोष्टी ऐकतो तेव्हा खरंच खराब वाटतं. अशा गोष्टी होता कामा नये. ज्या पद्धतीने एखादा उत्तर भारतीय असेल, एखादा इतर राज्यातला असेल, त्याला जर येत नसेल मराठी, तर त्याने प्रेमाने तुटकी-फुटकी का होईना, पण ती त्यांनी शिकायला पाहिजे. आणि खरंच एखादी भाषा शिकण्यामध्ये अभिमान बाळगला पाहिजे. ज्या पद्धतीने एक भाषा आपल्याला येत असेल, तर दुसरी येईल, मग तिसरी येईल. अशा पद्धतीने अनेक भाषा आपल्याला येत असतात, तर त्याचा अभिमान आपल्याला नसावा? असं का होतं? या गोष्टी नक्कीच दुर्दैवी आहेत आणि अशा पद्धतीने संपावर जाण्यापेक्षा मी मराठी शिकीन असं आपल्या रिक्षावर मागे किंवा टॅक्सीवर मागे बोर्ड का लावत नाही, की माझ्याशी मराठीत बोला, मी मराठीतच बोलणार. मला येत नसेल तरी तुम्ही मला शिकवा, असं जर म्हटलं तर त्याचा अभिमान वेगळा असेल. आणि खरंच आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे, न की त्याच्या कानफाडात वाजवली पाहिजे. काही गोष्टी घडवल्याने घडतात आणि काही गोष्टी बनवल्याने बनतात. तर अशा गोष्टी आपण स्वतःहून पुढे जाऊन करूया आणि तुम्ही आणि मी आपण सगळ्यांनी मिळून ज्यांना मराठी येत नसेल त्याच्याशी मराठीत बोलूया आणि मराठी त्यांनाही शिकवूया आणि आपण अजून आपली मराठी भक्कम करत या महाराष्ट्रासहित देशात नाही तर जगामध्ये पोहोचवूया. म्हणून चला आपण सगळ्यांनी मिळून मराठी बोलूया आणि मराठी शिकूया.
बस हाच एक उद्देश घेऊन मी तुमच्यासमोर आपला अतुल आपली बातमीच्या माध्यमातून आलो होतो. येणाऱ्या 4 तारखेला लोकं संपावर जाऊ नये, तर मराठी शिकण्यासाठीचं स्टिकर या गाडीच्या मागे लावावं, असं मला वाटतं. मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक